Hello students, class 11 biology, chapter number 4, Kingdom Animalia, part 1. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रायटेरिया यूज्ड फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन बघणार आहोत आणि त्यानंतर ॲनिमल बॉडी प्लॅन हे 2 पॉईंट आज आपल्याला बघायचे आहेत. जेव्हा ॲनिमल म्हणजे पहिल्यांदा जे 5 किंगडम सिस्टीम झाली, 5 किंगडम सिस्टीममध्ये आता एक त्यातला किंगडम असणार आहे किंगडम ॲनिमलिया आणि यामध्ये परत किंगडम ॲनिमलियाचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते करण्यासाठी काही क्रायटेरिया यूज केले गेले आणि तेच आपल्याला बघायचे आहेत की क्रायटेरिया यूज्ड फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे ते ग्रुप्स करताना किंवा त्याचं क्लासिफिकेशन करत असताना कोणकोणते रूल्स तिथे यूज केले किंवा कोणकोणता क्रायटेरिया यूज केला की ज्यामुळं ते क्लासिफिकेशन केलं गेलं. हाच पॉईंट असणार आहे क्रायटेरिया यूज्ड फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. त्यामध्ये फर्स्ट असेल ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये बघा फर्स्ट असेल सेल्युलर. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन मीन्स त्या जो काही ॲनिमल आहे त्याची बॉडी कशी ऑर्गनाइज झालेली आहे, म्हणजेच त्याची बॉडी सेल्युलर आहे का, म्हणजे फक्त सेलपासून बॉडी बनलेली असेल तर त्या ॲनिमलचा जो ग्रुप आहे म्हणजे ज्यांची बॉडी फक्त सेलपासून बनलेली आहे. आता सगळ्याच ॲनिमलची बॉडी सेलपासूनच बनलेली असते, पण काही ॲनिमल्समध्ये हे सेल्स दे फॉर्म टिश्यू अँड देन दिस टिश्यू फॉर्म ऑर्गन फॉर्म ऑर्गन सिस्टीम. असं काही ॲनिमल्समध्ये असेल तर काही ॲनिमल्समध्ये जस्ट काय असणार आहे डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर पोरिफेरा घेतला तर पोरिफेरामध्ये काय असतं, फायलम पोरिफेरामध्ये देर आर डिफरंट टाईप ऑफ सेल्स. फॉर एक्झाम्पल देर आर कोएनोसाइट्स, आयक्योसाइट्स, अमिबोसाइट्स. म्हणजे ह्या सगळ्या फक्त सेल आहेत, त्यापासून टिश्यू किंवा त्यापासून ऑर्गन असं काही तिथं फॉर्म होत नाही. म्हणून तिथं काय म्हटलं गेलं आहे सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ओके, अँड दीज डिफरंट सेल्स, डिफरंट टाइप्स ऑफ सेल परफॉर्मिंग वेरियस फंक्शन्स ऑफ बॉडी. ओके, हा फर्स्ट पॉईंट झाला सेल्युलर बॉडी. देन सेल टिश्यू. सेल टिश्यूमध्ये काय असेल तर सेलपासून टिश्यू फॉर्म झालेले असतील पण ऑर्गन नाही, जस्ट सेल आणि त्यानंतर टिश्यू असे काही ॲनिमल्स असतील. त्यानंतर असणार आहे टिश्यू ऑर्गन, म्हणजे सेलपासून टिश्यू झाले, टिश्यूपासून परत ऑर्गन फॉर्म झालेत, ऑर्गन सिस्टीम आहे. त्यामुळे असे जे काही ॲनिमल्स असतील ते या ग्रुपमध्ये असणार आहेत. त्यामुळे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये 3 पॉईंट असतील सेल्युलर, सेल टिश्यू अँड टिश्यू ऑर्गन. हा फर्स्ट क्रायटेरिया झाला. सेकंड असेल बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री, आता सिमेट्री आपल्याला माहिती आहे, सिमेट्री मीन्स आता बायोलॉजीमध्ये सिमेट्री आपण काय म्हणणार की बॅलन्स्ड अरेंजमेंट ऑफ बॉडी पार्ट्स. म्हणजे जे काही बॉडी पार्ट्स आहेत त्यांचं एक बॅलन्स असणार आहे त्यांच्यामध्ये. ओके, बॅलन्स अरेंजमेंट असेल आणि ही कशी असेल अराउंड द सेंट्रल पॉईंट ऑफ ॲक्सिस. म्हणजे एक इमॅजिनरी ॲक्सिस जर तिथून पास होत असेल तर इक्वल पार्ट्समध्ये त्यांचे जे काही बॉडी आहे ती इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड होईल. म्हणजे बॅलन्स अरेंजमेंट असेल तर त्याला म्हणणार काय सिमेट्री. आता यामध्ये परत काही पॉईंट बघायचे आहेत आपल्याला. फर्स्ट असेल असिमेट्री, म्हणजे असं इक्वल अरेंजमेंट नसेल तर अशा ॲनिमल्समध्ये अशा ॲनिमल्स असिमेट्रिकल असतील, म्हणजे त्यांच्यामध्ये असिमेट्री असेल. इथं आपल्याला डायग्रॅममध्ये आहे बघा, हा पोरिफेरामध्ये आहे स्पॉन्ज, तो कसा असेल असिमेट्रिकल आहे. त्यानंतर सेकंड आहे रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्रीमध्ये तर इक्वल पार्ट्स होतील, म्हणजे जे काही अरेंजमेंट आहे ती इक्वल आहे पण मोर दॅन 2 पार्ट्स होतील. मोर दॅन 2 म्हणजे कसं तर कोणत्याही ॲक्सिसमधून त्याची बॉडी अशी बघा. आता इथं रेडियल सिमेट्रीमध्ये हा टिनोफोर आहे, फायलम टिनोफोरमधला ॲनिमल आहे. याची बॉडी कशी आहे अगदी सर्क्युलर बॉडी आहे, म्हणजे एक बॉल लेग शेप असेल असं आपण इमॅजिन करूया की तसं असेल तर कोणत्याही पॉईंटमध्ये तो जो इमेजिनरी ॲक्सिस आहे तो पास झाला तर त्याचे इक्वल पार्ट्स होतील, त्याला रेडियल सिमेट्री असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा अशी बॉडी असेल तर असं कुठूनही तुम्ही तो ॲक्सिस पास करू शकता, इकडून कसाही, तेवढे इक्वल पार्ट्स आपल्याला मिळतील आणि म्हणून त्याला काय म्हटलं गेलं रेडियल सिमेट्री. तर बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल, बाय मीन्स 2, म्हणजे इथं काय होतील फक्त 2 इक्वल पार्ट्स होतील आणि ते कसे होतील लॅटरल साईडला. म्हणजे इथं लक्षात घ्या, आता हा ॲनिमल आहे तर इथं एक
प्लेन ॲक्सिस आपण इमॅजिनरी ॲक्सिस पास केला तर 2 लॅटरल साईडला, म्हणजे ह्या 2 काय त्याच्या लॅटरल साईड, 2 पार्ट्स त्याचे इक्वल अरेंजमेंट आहे दोन्हीकडं पण लॅटरल साईडला, मग त्याला काय म्हटलं गेलं आहे, बाय लॅटरल सिमेट्री. 2 क्रायटेरिया बघितले पण. आता थर्ड वन असणार आहे बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी हे समजा आता बॉडी कॅव्हिटी असेल, आता त्या ॲनिमलमध्ये बॉडी कॅव्हिटी असेल तर त्याला सिलोमेट असं म्हटलं जातं, नसेल तर असिलोमेट म्हटलं जातं. पण त्याच्यामध्ये एक पॉईंट असणार आहे सिडोसिलोमेट. सुडोसिलोमेट याचा एक मिनिंग समजून घ्यायचं, किंवा ट्रूसिलोम आणि सिलोमेट. ट्रूसिलोम आणि सिलोम ट्रूसिलोम म्हणजेच सिलोम, तर सुडोसिलोम आणि ट्रूसिलोम यातला डिफरन्स अगोदर आपण समजून घेऊयात. आता असिलोमेट म्हणजे समजलं, लक्षात आलं की त्याच्यामध्ये काय असणार आहे, बॉडी कॅव्हिटी अब्सेंट असेल. सुडोसिलोमेटमध्ये काय असतं की ही जी बॉडी कॅव्हिटी आहे, बॉडी कॅव्हिटी लाईज बिटवीन मिसोडर्मल अँड एंडोडर्मल टिश्यू. आता तुम्हाला मिसोडर्मल आणि एंडोडर्म हेच लक्षात येणार नाही, पण पुढं आपण जर्म लेअर बघणार आहोत. म्हणजे कोणताही ॲनिमल असेल तर त्याची जे काही बॉडी फॉर्मेशन झालेलं असते जर्म लेअरपासून झालेलं असतं. मग काहीमध्ये 2 जर्म लेअर असतात, काहीमध्ये 3 जर्म लेअर असतात. आता हे जर्म लेअर कोणकोणते असतात बघा, इथं ह्या सेकंड डायग्राममध्ये बघूयात आपण की एक एंडोडर्म असतो, त्यानंतर एक्टोडर्म असतो, प्लस मिसोडर्म असतो. हे 3 जर्म लेअर असतात. तर काहीमध्ये काय असतं 2 जर्म लेअर असतील, काहीमध्ये 3 जर्म लेअर असतील. तर आपल्याला काय बघायचं की सुडोसिलोमेट म्हणजे एक्झॅक्टली काय. तर आता फॉर एक्झाम्पल हे जर्म लेअर बघितले आपण. समजा आता मिसोडर्म आणि एंडोडर्म टिश्यू आहे, तर त्याच्यामध्ये जर बॉडी कॅव्हिटी असेल तर त्याला काय म्हटलं जातं, सुडोसिलोमेट, बिकॉज दिस बॉडी कॅव्हिटी इज नॉट कम्प्लिटली सराउंडेड बाय मिसोडर्म. आता सुडोसिलोमेटमध्ये काय होतं बघा, ही इथं सुडोसिलोमेटची डायग्राम आहे, म्हणजे जी ती बॉडी कॅव्हिटी आहे इट इज नॉट कम्प्लिटली सराउंडेड बाय मिसोडर्मल टिश्यू. मिसोडर्मल टिश्यू त्याला टोटली काय सराउंड करत नाही. त्यामुळं काय होतं तर तो कशामध्ये होतो, एंडोडर्मच्या मध्ये, एंडोडर्मच्या आणि मिसोडर्मच्या मध्ये असल्यामुळं त्याला मिसोडर्म टोटली काय करू शकत नाही, पूर्ण सराउंड करू शकत नाही. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, सुडोसिलोमेट. पण याच्या उलट सिलोमेटमध्ये कसं असणार आहे, ही डायग्राम आहे सिलोमेटची. तर इथं काय असणार आहे बघा, सुडोसिलोमेट झालं आपलं. तर सिलोमेटमध्ये काय होतं म्हणजे बॉडी कॅव्हिटी कम्प्लिटली सराउंडेड बाय मिसोडर्मल टिश्यू. बॉडी कॅव्हिटी कम्प्लिटली सराउंडेड बाय मिसोडर्मल टिश्यू. हा जो मिसोडर्म म्हणजे ग्रीन कलरचं स्ट्रक्चर बघा, मिसोडर्मल टिश्यू सराउंडेड कम्प्लिटली सराउंड कम्प्लिटली बॉडी कॅव्हिटी. त्या बॉडी कॅव्हिटीला पूर्णपणे मिसोडर्मल टिश्यू त्याच्या सराउंडिंगला असणार आहे. त्यामुळं काय होतं, त्याचे 2 कंपार्टमेंट्स होतात. इथं लक्ष द्या की ह्या डायग्राममध्ये तर काय होतं, त्यामुळे त्याचे काय होतात, कंपार्टमेंट्स होतात ह्या सिलोमचे. एक याच्या आतमध्ये बघा एक असणार आहे मिसोडर्मल टिश्यू आणि बाहेरच्या बाजूला पण आहे, मग त्याला काय म्हटलं जातं, ट्रूसिलोम किंवा सिलोमेट. नेक्स्ट पॉईंट असणार आहे जर्म लेअर्स. आता जर्म लेअर्स आपण बघितलं की 3 जर्म लेअर्स असतात. एक्टोडर्म एक असेल, आउटर जो असणार आहे तो एक्टोडर्म असेल, मिडल असेल मिसोडर्म आणि इनर असेल एंडोडर्म. समजा 3 जर्म लेअर असतील, ज्या ॲनिमल्सची बॉडी 3 जर्म लेअरपासून बनलेली असेल त्यांना ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतात. आणि जे फक्त 2 जर्म लेअर असतील, म्हणजे एक असेल एक्टोडर्म आणि दुसरा असेल एंडोडर्म आणि त्यांच्यामध्ये मिसोडर्म असणार नाही, तर त्यांना डिप्लोब्लास्टिक म्हटलं जातं. डिप्लो मीन्स 2 जर्म लेअर, ट्रिप्लोब्लास्टिक मीन्स 3 जर्म लेअर्स. नेक्स्ट क्रायटेरिया असणार आहे बघा सेगमेंटेशन. इथं डायग्राममध्ये दिलेले आहेत की काही ॲनिमल्सची बॉडी जी अनसेगमेंटेड असते, म्हणजे त्यांच्या बॉडीवरती कोणते असे सेगमेंट नसणार, आणि काही ॲनिमल्सची बॉडी कशी असेल सेगमेंटेड, म्हणजे समजा अशी ॲनिमलची बॉडी आहे तर त्याच्यावरती असे सेगमेंट असतील, त्याला काय म्हणणार, सेगमेंटेड बॉडी. म्हणजे हा एक क्रायटेरिया आहे सेगमेंटेशन. ओके, म्हणजे इथं बघितलं ह्या पहिल्या ह्या ॲनिमलची बॉडी कशी अनसेगमेंटेड आहे आणि ह्या ॲनिमलची बॉडी कशी आहे सेगमेंटेड बॉडी आहे. आता क्रायटेरिया आपण बघितले, म्हणजे किती क्रायटेरिया होते एकूण 5 क्रायटेरिया फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. त्यानंतर एक पॉईंट असणार आहे ॲनिमल बॉडी प्लॅन. ॲक्च्युली आता
आपण क्रायटेरिया बघितले, पण काही पुढं अजून एक पॉईंट असेल की ॲनिमल बॉडी प्लॅन. त्या ॲनिमलचा बॉडी प्लॅन एक्झॅक्टली कसं आहे, तर पहिल्यांदा फर्स्ट असणार आहे सेल ॲग्रिगेट प्लॅन. सेल ॲग्रिगेट प्लॅनमध्ये कसं असतं की जसं आपण आता सेल्युलर बॉडी बघितली त्याच्याशीच थोडंसं हे काय असणार आहे रिलेट करतं. सेल ॲग्रिगेट प्लॅन, सेल डू नॉट फॉर्म टिश्यू ऑर ऑर्गन, म्हणजे यामध्ये सेल्स टिश्यू फॉर्म करत नाहीत, ऑर्गन फॉर्म करत नाहीत. मिनिमल डिफरन्सिएशन अँड डिव्हिजन ऑफ लेबर अमंग सेल, म्हणजे देर आर डिफरंट टाईप्स ऑफ सेल परफॉर्मिंग व्हेरियस फंक्शन्स ऑफ बॉडी, म्हणजे जे फंक्शन आहे बॉडीचं ते सेल्स करतील, त्यासाठी टिश्यू ऑर्गन असंही काही फॉर्म होणार नाही. म्हणून तिथं काय म्हटलं गेलं आहे, सेल ॲग्रिगेट प्लॅन. आणि एक्झाम्पल आहे त्याचं स्पॉन्ज. म्हणजे जेव्हा आपण फायलम पोरीफेरा इन डिटेल बघणार आहोत तेव्हा त्यातले सेल्स, त्याचं फंक्शन्स हे सगळं आपण तिथं बघू शकतो. नेक्स्ट असेल ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅनमध्ये कसं असतं बघा की बॉडी इज सॅक लाईक, बॉडी कशी असणार आहे त्याची सॅक लाईक विथ सिंगल ओपनिंग. खूप इम्पॉर्टंट आहे, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅनमध्ये सिंगल ओपनिंग असतं थ्रू विच इंजेशन ॲज वेल ॲज इजेशन टेक्स प्लेस. इंजेशन म्हणजे इनटेक ऑफ फूड, ओके, इनटेक ऑफ फूड असेल, किंवा इजेशन म्हणजे जे काही एक्सक्रिटरी प्रॉडक्ट आहेत ते एलिमिनेट करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी एक सिंगल ओपनिंग असेल. ओके, सिंगल वन ओपनिंग असणार आहे फक्त, आणि बॉडी कशी असेल सॅक लाईक असेल. त्या बॉडी प्लॅनला म्हटलं जातं ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आणि याचं एक्झाम्पल असणार आहे निडारिया, फायलम निडारिया. तुम्हाला क्वेश्चन असेच येतात की ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन कुणामध्ये, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. निडारियामध्ये. सेल ॲग्रिगेट प्लॅन कुणामध्ये, पोरीफेरामध्ये. हे बॉडी प्लॅनशी रिलेटेड किंवा ब्रॉड क्वेश्चन आला तर तो कसा असेल, डिस्क्राईब ॲनिमल बॉडी प्लॅन. ओके, त्यामध्ये हे 3 बॉडी प्लॅन तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट इन ट्यूब लाईक बॉडी कॅव्हिटी. म्हणजे बॉडी कॅव्हिटी कशी आहे ट्यूब लाईक, आणि त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम असते. डायग्रॅममध्ये बघा अशी मध्ये आतमध्ये कसं डायग्रॅममध्ये आपण बघू शकता की ट्यूब लाईक बॉडी कॅव्हिटी आहे, त्याचमध्ये काय असतं डायजेस्टिव्ह सिस्टीम असते. म्हणून काय म्हटलं गेलं आहे ट्यूब म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम. विदिन ट्यूब म्हणजे कुणामध्ये असते ती बॉडी कॅव्हिटीमध्ये, म्हणून त्या बॉडी प्लॅनला काय म्हटलं जातं ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. माउथ अँड एनस प्रेझेंट ॲट 2 सेपरेट एंड्स. म्हणजे माउथ एका एंडला असेल आणि एनस एका एंडला असेल. ओके, म्हणजे 2 सेपरेट ओपनिंग असतील. माउथ अँड एनस, देर आर 2 सेपरेट ओपनिंग्स ऑर एंड्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. जसं अगोदर बघितलं आपण ब्लाइंड सॅकमध्ये सिंगल ओपनिंग होतं, इथं असणार आहे 2 डिफरंट ओपनिंग असतील. म्हणून इथं काय म्हणायचं ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. आणि एक्झाम्पल आहे याचं ॲनिलिडा ऑनवर्ड्स ऑल फायला, म्हणजेच ॲनिलिडाच्या पुढचे, ॲनिलिडापासून सगळे त्याच्या पुढचे सगळे फायला, ॲनिलिडा पण असेल आणि त्याच्या पुढचे सगळे फायला जे आहेत ते या बॉडी प्लॅनमध्ये येतात, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. आज आपण हे 2 पॉईंट्स बघितले की क्रायटेरिया फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन आणि प्लस बॉडी प्लॅन. तर आता इथून पुढचा जो व्हिडिओ असणार आहे ते प्रत्येक फायलमचे आपण कॅरेक्टर्स बघणार आहोत आणि त्याचे एक्झाम्पल जे असतील ते त्याचं डिस्क्रिप्शन बघणार आहोत. म्हणजे फक्त एक्झाम्पल त्याचे तुम्हाला सांगायचे आहेत, तुम्हाला काय फार डिटेलमध्ये जायचं नाही त्याच्यासाठी. फक्त प्रत्येक फायलमचे कॅरेक्टर्स आणि त्याचे एक्झाम्पल इतकं तुम्हाला स्टडी करायचं आहे. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काळजी घ्या. थँक्यू.